नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय. राज्य सरकारच्या माध्यमातून खुश खबर. लाभार्थ्यांना आता मोठा निर्णय इथं पाहण्यास मिळालेला आहे. राज्य सरकारकडून ही आनंदाची बातमी आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. शासन निर्णय आल्याच्या नंतरच कुठलीही प्रोसेस जी आहे ती सुरू होते. कोणताही निर्णय असो तो लागू होण्यासाठी शासन निर्णय येणं गरजेचं आहे आणि आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी जो निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे, जो आनंदाचा निर्णय आहे, जो मोठा निर्णय आहे, या निर्णयासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. खुशखबर आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळते. राज्य सरकारकडून घेतले जाणारे महत्त्वपूर्ण निर्णय, योजनेसंदर्भातले महत्त्वपूर्ण माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे. चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर हा जो निर्णय आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये विधवा महिला असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, तर या सर्व लाभार्थ्यांना शासनाकडून आता घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तो होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही. घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये तुम्हाला आता 50% सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणाल मग या अगोदर ही सवलत मिळत होती का? दिव्यांग व्यक्ती असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला असतील, यांना ही सवलत या अगोदर देण्यात येत होती का? तर ही सवलत अगोदर देण्यात येत नव्हती. आता इथं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे आणि याच अभियानाअंतर्गत इथं लाभार्थ्यांना, निराधार बांधवांना 50% सवलत घरपट्टीमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. पहा आता शासन निर्णय. इथे तुम्हाला शासन निर्णय दिसत आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि त्याखालील नियम या अन्वये प्राप्त अधिकारात शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. काय निर्णय घेतलेला आहे? तर राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम जी आहे ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील. म्हणजेच इथं पहा, सन 2025-26च्या पूर्ण कराची रक्कम अधिक दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेच्या 50% सवलत इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. सगळ्यात मोठा हा निर्णय असणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला. विशेष म्हणजे पहा, या वर्षीचंच नाही तर मागच्या वर्षीचं तुमची जर थकीत घरपट्टी, पाणीपट्टी असेल तर यामध्ये तुम्हाला थेट 50% सवलत राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. आता ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला या संदर्भातली ऑफिशियल माहिती देण्यात येणार नाही, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. तर तुम्ही निराधार असाल तर तुम्हाला या सवलतीचा लाभ जो आहे तो राज्य सरकारने जाहीर केलेला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत. तर पहा, खूप चांगल्या प्रकारचा हा शासन निर्णय म्हणता येईल, जेणेकरून लाभार्थ्यांना 50% सवलतीचा लाभ इथं देण्यात येत आहे. आता हे अभियान सुरू झालेलं आहे आणि या अभियानाच्या अंतर्गत ही 50% सवलत मिळत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना
अशा वेगवेगळ्या लाभ जो आहे तो शासनाकडून दिला जातो. वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी राबवण्यात आलेल्या असतात, परंतु फक्त योजना माहीत नाही म्हणून आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही. तर अशाच वेगवेगळ्या योजनांची आपण आपल्या चॅनलवरती माहिती जाणून घेत असतो. त्यामुळेच मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कालच एक महत्त्वपूर्ण आणखीन एक निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे काय तर दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी 2.5 लाखाचं अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. त्याचबरोबर दिव्यांग आणि अदिव्यांग व्यक्तीचा जर विवाह झाला तर त्यांच्यासाठी 1.5 लाखाचं अनुदान विवाह प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे. तर असे वेगवेगळे जे निर्णय असतात राज्य सरकार वेळोवेळी घेत आहे. हे निर्णय तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती सांगतच असते, त्याची माहिती देतच असते. त्याचबरोबर पहा, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना आत्ताच्या सध्याच्या घडीला जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे काय तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. डिसेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रक्कम वाढलेली आहे, परंतु काही लाभार्थी असे आहेत ज्यांना ऑक्टोबरचे 2,500 आले नव्हते. मग त्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे 2,500, नोव्हेंबरचे 2,500, डिसेंबरचे 2,500, 7,500 रुपये मिळणार का? त्याचबरोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2,500 ज्यांना ऑक्टोबरचे आले होते त्यांना 5,000चा हप्ता जमा होणार का? तर पहा, नियमितपणे जो हप्ता आहे तोच तुम्हाला सरकारकडून देण्याची शक्यता आहे. तुमचे जे बाकीचे हप्ते आहेत, म्हणजे तुम्ही दिव्यांग असाल, तुम्हाला दिव्यांग म्हणून तुमची नोंद लागलेली आहे ऑक्टोबरमध्ये, पण ऑक्टोबरमध्ये तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर साधारणपणे तुम्हाला यायला पाहिजे ते म्हणजे 7,500 रुपये, कारण सर्वांना मिळत आहेत. परंतु तसं न होता राज्य सरकार काय करत आहे, चालू महिन्यामध्ये जी रक्कम आहे तीच फक्त अदा करत आहे. चालू महिन्याची जी रक्कम आहे तीच फक्त देत आहे. निधीची कमतरता या ठिकाणी राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. निधीची कमतरता असेल तर योजनाच राबवायला नाही पाहिजे, एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, जर तुम्ही योजना राबवत असाल तर त्या योजनेसाठी भरघोस निधी जो आहे तो अगोदरच उपलब्ध केला पाहिजे, जेणेकरून लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने वाट जी आहे ती पाहावी लागणार नाही. डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल शासन निर्णय आल्याशिवाय तारीख येणं अवघड आहे. तारीख म्हणजे येणारच नाही. कधी रक्कम जमा होणार आहे या संदर्भातही माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली नाही. शक्यता होती 12 तारखेच्या नंतर हा हप्ता वितरण सुरू होईल, परंतु आज 15 तारीख आहे तरी पण पैसे आणखीन जमा झालेले नाहीत. पैसे सोडा, शासन निर्णयही आलेला नाही. शासन निर्णय आलेला नाही याचा अर्थ तारीख देखील जाहीर झालेली नाही. ज्यावेळेस शासन निर्णय येईल त्याच वेळेस आपल्याला कळेल की ही नेमकी कधी प्रोसेस सुरू होणार आहे. शासन निर्णय आल्याच्या नंतर 2-4 दिवसामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होते. त्या अगोदर पोर्टलवरती मेसेज येतो, पोर्टलवरती एक ऑफिशियल तारीख तुम्हाला देण्यात येते. ती तारीख मी तुम्हाला सांगणार आहे. जशी तारीख शासनाकडून सांगण्यात येईल ती तारीख तुम्हाला मी कळवणार आहे. तो मेसेज मी तुम्हाला दाखवणार आहे.